तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉगमध्ये सहर्ष आणि स्वागत आहे. तर आपण आज आलतो आश्रमाता केसरी मैदानामध्ये मैदान बघण्यासाठी. मग काय मैदान आपल्याला जास्त दूर नसल्यामुळे आपण आज आलो मैदानामध्ये. आणि तिकडे बघू शकता मित्रांनो, हिंद केसरी अर्जुनसुद्धा खाली धावण्यासाठी आलेला होता. तर मित्रांनो, अर्जुनला बघण्यासाठी बघा कशी गर्दी होती आता, कारण की अर्जुनचे सुद्धा भरपूर फॅन आहे. आणि कारण की बंदी असल्यामुळे अर्जुनसुद्धा सध्या ह्याची इकडे भरपूर मैदानं होत आहे आणि त्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये येत असतो. आणि आज अर्जुनसुद्धा चांगल्यारीत्या पायरा होता आणि अर्जुन आलता. तसंच मित्रांनो, कारण की लखन असे भरपूर नंदी आलेले आहे आणि आपण पूर्ण दाखवणार आहे. आणि तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच मित्रांनो, आपण भरपूर नंदी दाखवणार आहे. तर मित्रांनो बघू शकता, इकडं बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आलता. आणि मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या खाली पट्टी दाखवण्यासाठी चालला होता. तर मित्रांनो, आपण त्याला घेतलं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कसा फिटनेसमध्ये आहे. सलग 14 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी. तसंच आपल्या मित्राचा बैल आलता, स्वर्गीय प्रदीपभाई पटेल गाडेकर यांचं काळीज सूर्या. मग काय त्याला पट्टी दाखवण्यासाठी चाललं होतं. मग मी मित्र आम्ही त्याला खाली घेऊन जाणार होतो. मग त्याने दाटला पुढे आणि मी दाटला मागे. मग त्याला मला बरोबर चाल पट्टी दाखवून आणू. मग आम्ही पट्टी दाखवण्यासाठी निघालो. आणि कारण की मित्रांनो, आज पायरासुद्धा चांगल्यारीत्या होता. फक्त आज नशिबाने साथ दिली तर मित्रांनो, नजारासुद्धा बघण्यासारखा असणार. कारण की भरपूर चांगल्यारीत्या फॉर्मला पळणारा नंदी आहे. कारण की मित्रांनो, सर्वसामान्यच्या नंदीला मोठाली लोक पायरा देत नाही. पायरा जर भेटला तर मित्रांनो 100% गुलालात राहणार असा नंदी आहे. कारण की तर मित्रांनो बघू शकता, उजक बुलढाणा एक्सप्रेस बाब्या वरती निकालातून आलता. खालून आपण अर्धा घेतला तर उजक आला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हाच तो देवा ज्याने चालू सीझनला भरपूर असे मैदान गाजवले. कारण की फॉर्मला पळणार. आणि तसंच लाल बादशाहसुद्धा बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि लाल बादशाह बी फॉर्मला येईल. तसंच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ज्याची म्हणून ओळख असा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालता. आणि बघू शकता मित्रांनो, लखनसुद्धा भरपूर फॉर्ममध्ये आहे. सध्या जायचे मैदान गाजवत असतो असा छत्रपती एक्सप्रेस म्हणून ज्याची खाती असा लखन, ज्याने फॉर्च्युनरचा मान मिळवला, तो लखन आश्रमाता केसरी मैदानात दाखल झाला होता. आणि त्याच्या दावणीतला पट्ट्या मायकलसुद्धा होता मित्रांनो. मायकल व तसंच छोटा लखन असे भरपूर मित्रांनो 3 नंदी दाखल झाले त्यांच्या दावणीतले. कारण की मित्रांनो, आणि मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकता. या गाडीवर कोणत्या नंदीचा फोटो आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तसंच मित्रांनो, जो देवा मित्रांनो देवा बघू शकता. मग आपण आलतो खाली मैदानात. तर मित्रांनो, समालोचक बघू शकता तुम्ही. मग आपण जाणार होतो खाली सुट्टीला डायरेक्ट. मग काय आपल्या मित्राचा बैल घेतला खाली सुट्टीला. काय झालं, पायरासुद्धा मित्राचाच पायरा होता मित्रांनो. चांगल्यारीती गाडी पाळणार होती आज. तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो, सूर्य आणि मॅटर झोपून घेतला आणि हिंद केसरी लखनचा गट सुटला. लखन आणि आज देवा पळणार होता मित्रांनो. छोटा देवा आणि लखन अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती अंतराने गट काढला आणि एकदम अतिशय सुंदर प्रकारे गाडी धावली. तसंच मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता भरपूर प्रमाणात एकामागे एक गट चालू होते. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच कमेंट करा. बघू शकता मित्रांनो, चांगल्यारीती मैदान पार पडत आहे. तसंच मित्रांनो, झेंडापानचं कामसुद्धा अतिशय सुंदर करतात असे दुराजी भाऊ खडके, जो त्यांचा प्रसिद्ध बैल होता तो विक्री झाली असा तब्बल 51 लाखला विकलेला हरण्या बैलाचे मालक झेंडापानचं सध्या काम करत आहे मित्रांनो. अतिशय सुंदर प्रकारे झेंडापानचं करतात. तर मित्रांनो बघू शकता, ज्यांनी भरपूर नाव गाजवलं अखंड महाराष्ट्रात, राजा बैलाचे मालक. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ते सुद्धा मैदानात आले. ते खाली सुट्टी करून वर चालले होते. तसंच मित्रांनो, आता तुम्ही सुट्टी करताना बघू शकता कोणता नंदी आहे नक्की कमेंटमध्ये ओळखा आणि कमेंट करा. कारण की भरपूर रीती ज्याने कमी काळात अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं व आपल्या मालकाचं नाव गाजवलं, त्याच्यात दावणीतला पट्ट्या होता. तुम्ही नक्की ओळखू शकता आणि कमेंट करून नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गट क्रमांक सुटला, कारण की अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती. बघू शकता मित्रांनो कोणता नंदी आहे. दोन्ही नंदी सध्या टॉपला पळणाऱ्यातले आहे मित्रांनो. तसंच बघू शकता. आणि आपल्या मित्राचा नंदीचा
सूर्य आणि मॅटरचा गट सुटला. अतिशय सुंदर अशा प्रकारे मित्रांनो गाडी धावत होती, पण काय गाडी पब्लिकली असल्यामुळे नशिबानं भरपूररित्या गाडी चांगली पळाली आणि निकालात गटामध्ये 2 नंबरला उतरली. तर मित्रांनो बघू शकता आता 8 जूनचा सुट्टीचा थरार. अतिशय सुंदर प्रकारे सुट्टी झाली आणि चांगल्यारीत्या गाडी पळाली आणि सुंदररित्या गाडी मित्रांनो धावली आणि अतिशय सुंदर प्रकारे गटपास झाली. तसंच मित्रांनो आपण वर आलतो आणि खालून सुद्धा परत एकदा गट सुटला होता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तसंच कमेंट करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघितला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर मित्रांनो धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट